ला मुंबई उच्च न्यायालयाचा पेपर होणार आहे पहा. आपल्या हातामध्ये फक्त मोजकेच दिवस बाकी आहेत पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण एक फास्ट रिव्हिजनची पी-डी-एफ तयार केलेली आहे. ₹249 ला मित्रांनो. बरोबर आहे की नाही? आणि मित्रांनो यामध्ये 10,000 प्रश्न असणार आहेत. रोज जरी आपण 2,000, 2,500 प्रश्न वाचले तर बऱ्यापैकी आपली पी-डी-एफ वाचन होईल आणि चांगल्या प्रकारे आपली रिव्हिजन होईल पहा. असे सगळे प्रश्न मित्रांनो मागील जे काही पी-वाय-क्यू असतील त्याला धरून काढलेले आहेत. अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लिपिक त्याचबरोबर हमाल, शिपाई आणि ड्रायव्हरसाठी हे उपयोगी असणार आहेत पहा. लवकरात लवकर पी-डी-एफ घेऊन टाका. तुम्ही कोणत्याही पदासाठी अर्ज केला असेल, ₹249 ची पी-डी-एफ ही फास्ट रिव्हिजनची असणार आहे. जास्त काही सांगणार नाही आणि मित्रांनो या व्हिडिओची पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी स्पेशल WhatsApp ग्रुपसुद्धा तयार केलेला आहे. पहिला प्रश्न आहे मित्रांनो आणि प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला 3 सेकंदाचा वेळ मिळणार आहे पहा. यामध्ये आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, हवेचा दाब मोजणाऱ्या उपकरणाला टिंब-टिंब म्हणतात. तर याला काय म्हणतात मित्रांनो, हवा दाब मापी असं म्हणतात पहा. लक्षात ठेवा हवा दाब मापी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, काजवा आणि ट्यूबलाईट हे टिंब-टिंब प्रकाशाचे स्रोत आहेत. चला द्या उत्तर. काजवा, ट्यूबलाईट हे कोणत्या प्रकाशाचे स्रोत आहेत? तर मित्रांनो हे कोणत्या? ऑप्शन क्रमांक ब, शीतप्रकाशाचे स्रोत आहेत पहा. नेक्स्ट मित्रांनो, मोटारसायकलीचा आरसा टिंब-टिंब असतो. मोटारसायकलीचा आरसा कसा असतो? द्या उत्तर. तर मित्रांनो हा बैरगोल असतो पहा. किंवा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? चला द्या उत्तर. उत्तर देण्यासाठी आपल्याकडे 3 सेकंदाचा वेळ आहे की 43वा लोकमान्य टिळक जो काही पुरस्कार आहे हा कोणाला जाहीर झाला आहे? बरोबर आहे सर्वांचं. ऑप्शन क्रमांक ब, नितीन गडकरी. मित्रांनो लक्षात ठेवा 43वा लोकमान्य टिळक पुरस्कार नितीन गडकरी यांना जाहीर झालेला आहे पहा. चला दुसरा प्रश्न आहे पहा, विंदा करंदीकर 2024चा पुरस्काराचे विजेते कोण आहेत? चला द्या उत्तर. आपल्याकडे 3 सेकंद आहेत. द्या उत्तर कमेंट बॉक्समध्ये. तर लक्षात ठेवा मित्रांनो, विंदा करंदीकर 2024 पुरस्काराचे विजेते आहेत रावसाहेब बोराडे. ऑप्शन क्रमांक क. तर मित्रांनो, साहित्यभूषण पुरस्कार 2025 चे मानकरी कोण आहेत? तर सर्वांनी लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 भालचंद्र नेमाडे. कोण आहेत पहा? भालचंद्र नेमाडे हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. चला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 चे विजेते कोण आहेत? चला द्या उत्तर. व्हेरी गुड. सर्वांचं या ठिकाणी बरोबर आहे की महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 चे विजेते आहेत राम सुतार. लक्षात ठेवा राम सुतार. नेक्स्ट पहा, 59वा ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर विनोद कुमार शुक्ल यांना हा मिळालेला आहे पहा. 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला? सांगा. तर मित्रांनो मोहनलाल. कोणाला मिळाला पहा? मोहनलाल यांना. 97वा ऑस्कर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर लक्षात ठेवा मित्रांनो, अनोरा. बघा 97वा कितवा? 97वा ऑस्कर पुरस्कार हा अनोरा या चित्रपटाला मिळालेला आहे पहा. राष्ट्रीय विज्ञान रत्न पुरस्कार कोणाला मिळालेला आहे पहा? कोणता राष्ट्रीय विज्ञान रत्न पुरस्कार कोणाला मिळाला? सांगा पटकन. तर जयंती नारळीकर यांना हा मिळालेला आहे पहा. या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तर तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला पी-डी-एफ घ्यावं लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. या पी-डी-एफमध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ₹249 या पी-डी-एफ असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. पी-डी-एफ घ्यायची असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ या ठिकाणी असणार आहेत ₹249 पहा. तुम्हाला काय करायचं बघा 932523 0840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी
फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही क्यूआर दिसतोय, या क्यूआरला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या पी-डी-एफवरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा, तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून पी-डी-एफ घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या पी-डी-एफ घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांची पी-डी-एफ मिळून जातील. पुरस्कार कोणाला मिळालेला आहे पहा. फिफा शांतता पुरस्कार कोणाला मिळाला? तर डोनाल्ड ट्रम्प यांना मित्रांनो हा मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा या ठिकाणी ICCचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? बघा ICCचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? चला द्या उत्तर. तर लक्षात ठेवा मित्रांनो, जय शाह हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. ऑलिम्पिक 2028 कोणत्या शहरामध्ये होणार आहे? सांगा पटकन. ऑलिम्पिक 2028 कोणत्या शहरात होणार आहे? तर लॉस एंजेलिस. ऑप्शन क्रमांक क. लॉस एंजेलिसमध्ये ऑलिम्पिक 2028 होणार आहे पहा. फिफा 2026चं यजमान देश कोणते आहेत? बघा फिफा 2026चे यजमान देश कोणते आहेत? चला द्या उत्तर. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळत आहेत. तर लक्षात ठेवा मित्रांनो, अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको. समजलं? अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको. BCCIचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? चला द्या उत्तर. BCCIचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? व्हेरी गुड. तो ऑप्शन क्रमांक ब. मिथुन मनहास हे BCCIचे सध्याचे कोण आहेत मित्रांनो? अध्यक्ष आहेत. समजलं? अध्यक्ष. अहमदनगर शहराचं नवीन नाव काय आहे? तर लक्षात ठेवा अहिल्यानगर हे नवीन नाव आहे. नेक्स्ट मित्रांनो, राजपथाचं नवीन नाव काय करण्यात आलं आहे? तर कर्तव्यपद हे करण्यात आलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, औरंगाबाद शहराचं नवीन नाव काय आहे? तर छत्रपती संभाजीनगर हे औरंगाबाद शहराचं नवीन नाव आहे पहा. आंतरराष्ट्रीय संघटना आणि त्यांचे प्रमुख जागतिक बँकेचे म्हणजे वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष कोण आहेत? तर अजय बंगा हे सध्याचे अध्यक्ष आहेत पहा. नासाचे सध्याचे प्रमुख कोण आहेत? लक्षात ठेवा मित्रांनो, नासाचे प्रमुख कोण आहेत? जेरड आय झाकमन हे कोण आहेत मित्रांनो? नासाचे सध्याचे प्रमुख आहेत पहा. समजलं? युनोचे सध्याचे महासचिव कोण आहेत? बघा युएनओचे सध्याचे महासचिव कोण आहेत? सांगा पटकन. उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. तर बघा अँटोनियो गुटेरेस याचं बरोबर उत्तर आहे पहा. लोकांना टिंब बनण्याची परवानगी नाही तर संसद सदस्य. पुढचा प्रश्न मित्रांनो, घटनेच्या कलम 82 मधील सध्याच्या तरतुदीप्रमाणे राज्यामध्ये लोकसभेच्या जागांचे समायोजन यापुढे कोणत्या वर्षानंतर होऊ शकतं? तर कोणत्या वर्षानंतर होऊ शकतं? तर 2026 लक्षात ठेवायचं आपल्याला. राष्ट्रीय प्रतिज्ञेचे लेखक, जनक आणि पदेमरी व्यंकट सुब्बाराव आहेत. हे विधान टिंब आहे. तर मित्रांनो हे विधान कसं आहे बघा, सत्य आहे. बिनविरोध निवडून येणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण होत्या? तर बिनविरोध निवडून येणाऱ्या पहिल्या महिला सभापती होत्या मित्रांनो मीरा कुमार. मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली व्हॉट्सअप ग्रुपची नक्की जॉईन करा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते? लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 एम अनंत सयनमन अय्यंगार हे होते पहा. नेक्स्ट आहे पहा, लोकसभा सदस्य सभागृहामध्ये कोणाला उद्देशून बोलतात? तर कोणाला उद्देशून बोलतात? सभापती अध्यक्षांना बोलतात पहा. भारत सरकारचे कामकाज अधिक सोयीस्कररित्या चालावे म्हणून राष्ट्रपतींना कायदे करण्याचा अधिकार आहे पहा. तर मित्रांनो कोणते कायदे करण्याचा अधिकार आहे? तर नियम. ऑप्शन क्रमांक 2 नियम कायदे करण्याचा अधिकार आहे पहा. शिक्षण टिंब अन्वये संसदेच्या दोन्ही सदनांसमोर वार्षिक वित्तीय पत्रक ठेवले जाते. तर कलम 112 मित्रांनो याचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 कलम 112. संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या एकूण 45 स्थायी समित्या आहेत. त्यापैकी टिंब या दोन्ही सभागृहाच्या मिळून बनलेल्या संयुक्त स्थायी समित्या आहेत. चला द्या उत्तर. त्याचे उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 24 या दोन्ही सभागृहाच्या मिळून बनलेल्या संयुक्त स्थायी समित्या आहेत.
पुढचा प्रश्न मित्रांनो, कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्यात कोणती संसदीय समिती कळीची भूमिका बजावते? तर लोकलेखा समिती, ऑप्शन क्रमांक 3 लोकलेखा समिती. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोणाकडून होते? सांगा पटकन. तर राष्ट्रपतीकडून होते पहा, ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती. नेक्स्ट आहे पहा, केंद्र विरुद्ध राज्य यांच्यातील वादावर निर्णय देणे हा सर्वोच्च न्यायालयाचा टिंबटिंब स्वरूपाचा अधिकार आहे. तर बघा, प्रारंभिक स्वरूपाचा अधिकार आहे. कसा प्रारंभिक? भारतीय न्यायपालिकेचे वैशिष्ट्य कोणतं आहे? भारतीय न्यायपालिकेचं. तर बघा, एकेरी एकात्म न्यायपालिका हे याचं योग्य उत्तर आहे, ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट आहे मित्रांनो, फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे सर्वोच्च न्यायालयामध्ये रूपांतर कधी झालं? तर 26 जानेवारी 1950, ऑप्शन क्रमांक 2. 26 जानेवारी 1950 ला मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा. भारतीय राज्यघटनेची 99वी घटनादुरुस्ती 2014 कोणत्या बाबीशी संबंधित होती? तर सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका. पुढचा प्रश्न मित्रांनो, योग्य निकाल देण्यासाठी न्यायमंडळाने टिंबटिंबांचा अवलंब करणे आवश्यक असतं. तर कशाचा अवलंब करणे आवश्यक असतं? तर नैसर्गिक न्यायाची तत्वे, ऑप्शन क्रमांक 3 नैसर्गिक न्यायाची तत्वे. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटनादुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 99वी घटनादुरुस्ती. कितवी? 99वी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रत्येक स्थितीमध्ये राज्यपालास निरंकुश विवेकबुद्धीचा प्रयोग करण्याची मुभा दिली तर भारतीय संघराज्य रच्यता ही विखुरली जाईल. वरील वाक्य खालीलपैकी एकाने राज्यपालाच्या अधिकाराबाबत केलं आहे. तर कोणाच्या अधिकाराबाबत केलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 यशवंतराव चव्हाण आपलं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणाला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल. लक्षात ठेवा मित्रांनो, राज्यपाल मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं राज्यपाल. पुढचा प्रश्न मित्रांनो, एक हॉटेल चालवणे आणि पाहुण्यांचे आदरातिथ्य करणे राज्यपालाच्या कार्याचं अशा प्रकारे वर्णन कोणी केलं होतं? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 के एम मुन्शी यांनी केलं होतं पहा. ऑप्शन क्रमांक 2 के एम मुन्शी. नेक्स्ट पहा, राज्यपालांचे योग्य घटनात्मक स्थान आहे. काय प्रश्न आहे बघा, राज्यपालांचं योग्य घटनात्मक स्थान असं आहे. कसं आहे? तर पहा या ठिकाणी राज्यपाल राज्याच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करतात, हे असं पहा स्थान आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो, राज्यातील मंत्र्यांचं वेतन आणि भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर कोणाला आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 राज्य विधानसभा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रशासकीय अधिकारी लोकनियुक्त पदाधिकारी यांच्यातील समन्वयाबाबत अधिकाऱ्यांनी होय तर अधिकाऱ्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे, हे प्रसिद्ध उद्गार कोणाचे आहेत? हे प्रसिद्ध उद्गार मित्रांनो यशवंतराव चव्हाण यांचे आहेत पहा. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कोणती खाती केंद्रीय मंत्री म्हणून सांभाळली होती? तर कोणती खाती आहेत मित्रांनो ते त्यांनी सांभाळली होती? तर परराष्ट्र व्यवहार आणि गृह वित्त. लक्षात ठेवा, ही खाती सांभाळली होती. घटक राज्याचे कोणते सभागृह प्रथम परंतु कनिष्ठ आहे? तर विधानसभा मित्रांनो याचे योग्य उत्तर येईल विधानसभा. महाराष्ट्र विधिमंडळ सुवर्ण महोत्सवाचे वर्ष कोणतं आहे? तर 1988 मित्रांनो याचे योग्य उत्तर होईल पहा. विधानसभेची किती सदस्य संख्या असू शकते? खूप महत्वाचा प्रश्न आहे पहा. 60 ते 500 इतकी असू शकते पहा. भारत सरकार कायदा 1935 प्रमाणे स्थापन केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 रोजी टिंबटिंब या ठिकाणी झाली. तर बघा, पुणे या ठिकाणी झाली पहा. लक्षात ठेवायचंय पुणे या ठिकाणी. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद आहे विचारलंय? सांगा पटकन. कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद आहे? तर बिहारमध्ये आहे पहा. ऑप्शन क्रमांक 1 बिहार. 1962 मधील निवडणुकाच्या वेळी महाराष्ट्र विधानसभेमध्ये किती जागा होत्या? तर बघा, 264 जागा होत्या. लक्षात ठेवायचं आपल्याला, 264 जागा होत्या पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, विधानसभेमध्ये समान मते पडल्यास निर्णयात्मक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे?
तर मित्रांनो, आता याचं उत्तर योग्य कमेंट बॉक्समध्ये टाइप करा. असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा, आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल, तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली, तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार, तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे पी-डी-एफ तयार केलेले पहा. ह्या पी-डी-एफ मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी, त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही दोन्ही पण फॉर्म भरला असेल, त्याचेसुद्धा या ठिकाणी पी-डी-एफ मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, Google Pe करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, Google Peमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व पी-डी-एफ या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो, तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.